दारू सोडण्यासाठी आपणाकडे आहे आता रामबाण उपाय। दारू सोडणे शक्य आहे तर मग आजच संपर्क करा कुंडलच्या डॉक्टर श्रीकांत जाधव यांना। लग्न झालं असेल तर पत्नी किंवा आई यांनी भेटावे। आमचा पत्ता माननीय श्री डॉक्टर श्रीकांत जाधव, पलूस बँकेसमोर, बस स्टँड जवळ, कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली। संपर्क 84 21 93 46 96 आणि 94 23 27 16 13। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। झरे तालुका आटपाडी येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली। चोरट्यांनी बँकेतील तब्बल 22 लॉकर गॅस कॅरेटच्या सहाय्याने कापल्याने परिसरात खळबळ उडाली। त्यामध्ये 8 ते 10 किलो सोन्याची चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सुदैवाने बँकेतील रोख रक्कम सुरक्षित असून मात्र लॉकरमधील मौल्यवान दागिने व कागदपत्रे चोरीला गेलेत। सकाळी नेहमीप्रमाणे बँक उघडण्यासाठी कर्मचारी आले असता लॉकर रूममध्ये अस्ताव्यस्त स्थिती दिसून आली। काही लॉकर तुटलेले व कापलेले आढळल्याने तातडीने वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना माहिती देण्यात आली। चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून लॉकर फोडल्याचे स्पष्ट झाले। चोरट्यांनी बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूच्या खिडकीतून आत प्रवेश केल्याची माहिती तपासात समोर आली। विशेष म्हणजे बँकेतील कॅश काउंटर व तिजोरीला कोणतीही इजा करण्यात आली नाही। त्यामुळे चोरट्यांचा मुख्य उद्देश लॉकरमधील ऐवज लंपास करण्याचा असल्याचं दिसून येत आहे। या लॉकरमधून नेमका किती व काय मुद्देमाल चोरीला गेला याबाबत अद्याप स्पष्टता नाही। संबंधित लॉकरधारक ग्राहक बँकेत येऊन आपापल्या लॉकरची तपासणी केल्यानंतरच नुकसानाचा अचूक आकडा समोर येणार असल्याचं बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले। सदर बँक शाखा झरे खरसुंडी रस्त्यावर बस स्थानकावरून हाकेच्या अंतरावर असलेल्या तुकाराम पडळकर यांच्या स्वतःच्या मालकीच्या 2 मजली इमारतीत भाडेतत्वावर कार्यरत आहे। या इमारतीच्या वरच्या मजल्यावर तुकाराम पडळकर हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यात आहेत। रात्रीच्या वेळेस इतकी मोठी चोरी होऊ नये, कोणालाही संशय न येणे यामुळे बँक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। ठसे तज्ज्ञांना पाचारण करून वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरू करण्यात आलाय। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचं काम वेगात सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या घटनेमुळे झरे व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून बँकांमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।